नमस्कार. विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याचे निकाल सुद्धा लागलेले आहेत. निकाल असे लागले की पराभव झालेले जे पक्ष आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांना धक्का लागतो हे मान्य आहे. परंतु जे विजयी झाले आहेत त्या पक्षांना आणि उमेदवारांना एवढा मोठा धक्का लागलाय की ते अजूनही त्याच्यातनं बाहेर पडले नाहीत आणि त्यांना कळत नाही की असं नेमकं झालं काय की ही सुनामी जी विजयाची मिळाली आहे त्यांना ती नेमकं झालं कसं काय हे त्यांना कळलं नाही, कारण का काही अंदाजच नव्हता, होणारच नव्हता की नेमकं हे कसं काय होणार आहे. दोन गोष्टींवरती आहे की एक तर मशीनवर चर्चा सुरू आहे आणि दुसरी राजकीय एकूणच काय परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीतनं कसं मतदान झालं ह्याच्यावर चर्चा सुरू आहे. आपण राजकीय परिस्थितीवरती या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब वृत्तवाहिनीवरती आणि त्यातलं आपलं जे फेसबुकवरती वृत्तवाहिनी आपले बदलापूर त्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो. आणि ह्याच्यामध्ये आपण मुरबाड बदलापूर विधानसभा मतदारसंघ आहे त्यातली जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये जो विजय मिळालेला आहे, आमदार किसन कथोरे हे बदलापूरसाठी 5व्यांदा आमदार होत आहेत आणि मुरबाडसाठी ते 4थ्यांदा आमदार होत आहेत आणि त्यांच्या विजयाचा जो अन्वयार्थ आहे तो आपण या कार्यक्रमातून बघणार आहोत. मी मनोज वैद्य आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण या एकूणच हे विश्लेषण आहे त्याच्यामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या विजयाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि ते चर्चा करत असताना खूप सारे मुद्दे आहेत, परंतु त्यातले आपण 3 मुद्द्यांवरती साधारणपणे त्यांच्या विजयाचा जो भाग आहे त्याच्यावरती बघणार आहोत. त्याच्यामधले 3 मुद्दे जे आहेत ते विस्ताराने आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. ते 3 मुद्दे असे आहेत की कॅश, कास्ट आणि कॉन्टॅक्ट असे 3 मुद्दे मी काढलेले आहेत. असू शकतं की त्याच्याबद्दल मतभेद असू शकतात किंवा इतर कोणाची काही भूमिका असू शकते, परंतु खूप मुद्दे असतील पण त्यातल्या त्यात 3 मुद्द्यांवरती मी लक्ष केंद्रित करून माझं जे विश्लेषण आहे ते सांगणार आहे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. जरूरच मतभेद असू शकतात किंवा आमच्याविषयी आक्षेप असू शकतात, आमच्या भूमिकेविषयी आक्षेप असू शकतात, त्याबद्दल काही वाद नाही आणि ते असले पाहिजेत लोकशाहीमध्ये. एकूणच जो विजय झालेला आहे तो विजय आहे हे मान्य केलं पाहिजे. आपले बदलापूरच्या माध्यमातून आम्ही सातत्याने लोकांची जी समस्या आहेत भावना आहेत त्या मांडत असतो. ते मांडत असताना कुठेतरी एक बाजू घेतल्याचं एक चित्र निर्माण होतं, परंतु आमदार जे असतात निवडून आलेले सातत्याने त्यांना विचारणं हे आमचं काम आहे. ते पुढेही चालू राहील, कारण शेवटी लोकांना काही हे नाहीये, माध्यम नाहीये की ते कुठे बोलणार, तर ते माध्यम आहे आपले बदलापूर, त्या माध्यमातून आम्ही बोलत असतो. पण आजचा विषय हा राजकीय विश्लेषणाचा आहे आणि आपले बदलापूरकडनं आम्ही आमदार किसन कथोरे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी जबाबदारी आहे लोकांना जे काही त्यांनी आश्वासन दिलेली आहे त्या संदर्भात आपण सातत्याने त्यांच्याबरोबर पाठपुरावा करू त्या समस्यांसाठी आणि आपल्या बदलापूरचं नाव जे आहे ते आणखीन कसं चांगलं होईल, तिथल्या सुखसुविधा कशा योग्य होतील यासाठी आपण प्रयत्न करूया. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपले बदलापूरमध्ये. आता पुढच्या भागामध्ये आपण एक एक विषयावरती चर्चा करूया. या भागामध्ये आपण साधारणपणे एकूणच मुरबाड मतदारसंघामध्ये जे मतांचं एकूणच गणित आहे, कशी मतं पडली, कोणाला काय पडली, ह्याच्या संदर्भात आपण चर्चा करूया. तुम्हाला इतर माध्यमातून हे मतं वगैरे कळले असतील, त्याच्याबद्दल काही वाद नाही, परंतु आमचा असा एक प्रेक्षक वर्ग आहे, दर्शक वर्ग आहे की ज्याच्यासाठी आम्हाला असं त्याला गृहीत धरायचं की त्याला अजून माहिती नाही आहे, ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर कुळगाव बदलापूर शहर हा एक मोठा हे होता, म्हणजे काय म्हणतात त्याला, डिसाइडिंग फॅक्टर म्हणतात, म्हणजे निर्णायक मतं होती त्यांची की ते ठरवणार होती की कोणाचा विजय व्हावा किंवा न व्हावा हे बदलापूर शहराच्या हातात होतं. तर बदलापूर शहरामध्ये 69,649 मतं किसन कथोरे यांना मिळाली आणि सुभाष पवार यांना मतं 37,001 मत मिळालं, म्हणजे साधारणपणे 37,000 मतं मिळाली सुभाष पवारांना. म्हणजे किसन कथोरे यांना बदलापूर शहरातनं 32,648 मतांची आघाडी मिळाली. लक्षात घ्या, म्हणजे साधारणपणे सुभाष पवारांपेक्षा दुप्पट मतं ही आमदार किसन कथोरे यांना मिळाली. त्याच्यानंतर बदलापूर ग्रामीणमध्ये एकूण मतं होती 19,287 आणि जे
नाही, 19,287 ही किसन कथोरेंना मिळाली मतं आणि सुभाष पवार यांना मिळाली 12,431 मतं. पुन्हा इथे आमदार किसन कथोरे यांना साधारणपणे जी मतं आहेत त्याच्यामध्ये 6,856 मताचा त्यांना लीड मिळाला. तर थोडासा त्या मानाने बघायला गेलं तर दुप्पट नाहीये, थोडासा आसपासच आहे. कल्याण ग्रामीणमध्ये आमदार किसन कथोरे यांना 23,616 मतं मिळाली, 23,616. आणि सुभाष पवार यांना 13,567 मिळाली. म्हणजे इथे आमदार किसन कथोरे यांना 10,049 मतांचा मताधिक्य मिळालं कल्याण ग्रामीणमध्ये. म्हणजे तो उल्हासनगरच्या पुढे गेल्यानंतर शाळेच्या पासून ते मुरबाडच्या रस्त्यावरती जी या बाजूला गावं आहेत ती गावं आहेत सगळी. मुरबाड शहर आणि ग्रामीण याच्यामध्ये आमदार किसन कथोरे यांना 62,216 मतं मिळाली. म्हणजे सुभाष पवार जिथले आहेत त्या भागातनं मतं किसन कथोरे यांना 62,216 मिळाली आणि सुभाष पवारांना 58,987 म्हणजे जवळजवळ 59,000 मतं मिळाली. म्हणजे इथे त्या मानाने सुभाष पवार यांना किसन कथोरे यांना थोडंसं त्यांचा जो मताधिक्य होतं ते रोखलेलं आहे. आणि तिथे आमदार किसन कथोरेंना तरी पण मताधिक्य मिळालं 3,229 मतं. तुम्ही इथे लक्षात घ्या की सॉरी, इथे जर सुभाष पवार यांना जर लीड मिळाला असता मुरबाड शहर आणि ग्रामीण म्हणजे मुरबाड तालुक्यातनं आणि कल्याण ग्रामीणमधनं, तर ही कुठेतरी निवडणूक निर्णायक दिशेने गेली असते. परंतु सुभाष पवार तिथे कमी पडले आणि जे काय असतील ती कारणं आपण पुढच्या भागात बघू की नेमकं काय घडलं. त्याच्यानंतर पोस्टल बॅलेट जे आहेत त्याच्यामध्ये किसन कथोरे यांना 1,002 मतं मिळाली आणि सुभाष पवार यांना 970 मतं मिळाली. जे सरकारी कर्मचारी किंवा इतर जे असतात ते सगळे 32 मतांची आघाडी ती किसन कथोरे यांना मिळालेली आहे. तर एकूण जे आमदार किसन कथोरे यांना मतं मिळाले 1,75,770 म्हणजे जवळजवळ 1,76,000 आणि सुभाष पवार यांना मतं मिळाली 1,10,745 आणि आमदार किसन कथोरे यांना 52,814 मतांचं म्हणजे 52,814 मतं म्हणजे साधारणपणे 53,000 मतांनी किसन कथोरे यांचा विजय झाला. मला एक तिथे गोष्ट लक्षात आणून द्यायची की मागच्या वेळेस आमदार किसन कथोरेंना 1,37,000 म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतं जे मिळणारे आमदार होते त्याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सर्वात जास्त मताधिक्य असलेले आमदार किसन कथोरे होते आणि आता त्यांचं मताधिक्य 85,000 कमी झालं. आणि मतदान जे मागच्या विधानसभेपेक्षा आता 50,000 मतांचं नवीन नोंदणी झाली होती त्याच्यामध्ये 85,000 त्यांचा लीड होता कमी झाला. आणि आमदार किसन कथोरे यांनी ज्यावेळेस निकाल लागले त्यावेळेस अशी खंत व्यक्त केली की मला 2.5 लाख मतं मिळायला पाहिजे होती आणि ते नाराज होते म्हणजे ह्या विजयावरती. ठीक आहे म्हणजे पण त्याची पण कारणं असतील की का मताधिक्य कमी झालं किंवा एकूणच जी लढत झाली ती अशी का झाली ह्या गोष्टींचा आपण चर्चा करणार होतो. परंतु एक अशी लढत होती की ज्याच्यामध्ये आमदार किसन कथोरे यांनी नक्कीच विजय मिळाला आणि त्या विजयाच्या मागची कारणं आपण आता पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. ह्या भागामध्ये बदलापूर शहराची मतांची जी काही गणित आहेत ती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो कारण का ते समजून घेतलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. पूर्वेला 1,11,381 मतं होती आणि त्याच्यामध्ये मतदान केलं साधारणपणे 61,700 मतांनी मतदारांनी मतदान केलं म्हणजे साधारणपणे 54-55% मतदान झालं. आणि त्याच्यामध्ये किसन कथोरे यांना 36,708 मतं पूर्वेला मिळाली आणि सुभाष पवार यांना 18,600 मतं मिळाली म्हणजे त्याच्या निम्मे मतं म्हणजे किसन कथोरेंना पूर्वेला दुप्पट मतं मिळाली आणि सुभाष पवारांना निम्म मतं मिळाली. तसंच पश्चिमेला 1,01,757 मतं होती. पश्चिमेला बदलापूर शहर पश्चिम त्याच्यामध्ये 56,017 लोकांनी मतदान केलं. 56,000 म्हणजे साधारण 54-55% मतदान केलं लोकांनी. आणि तिथे किसन कथोरेंना जो लीड मिळाला तो साधारणपणे 32,880 मतं म्हणजे 33,000 मतं मिळाली आणि सुभाष पवार यांना 18,421 म्हणजे पुन्हा इथे किसन कथोरेंना दुप्पट मतं मिळाली बदलापूर शहराने साथ दिली त्या मानाने. आणि हा जो निकाल तो फिरला तो त्याच्यामध्येच फिरला की मुरबाडमध्ये
सुभाष पवारांना असा लीड मिळवणं गरजेचं होतं मुरबाड तालुक्यामध्ये आणि ग्रामीणमध्ये. त्यांना साधारणपणे 25,000चं मताधिक्य मिळवणं गरजेचं होतं, परंतु ते मिळवण्यात अपयशी ठरले. तिथे किसन कथोरे तिथे पण थोड्या मताधिक्याने का होईना पण त्यांनी रोखलं सुभाष पवारांना. आणि बदलापूर शहराने आमदार किसन कथोरे यांना चांगला लीड दिला. आणि त्याच्यामुळे आमदार किसन कथोरे यांचा जो विजय आहे तो साधारणपणे सुकर झाला. आणि 32% मतं ही सुभाष पवारांना साधारणपणे 32.5% मतं ही बदलापूर शहरामध्ये कमी पडली. आणि त्याच्यामुळेच आमदार किसन कथोरे हे आमदार म्हणून आपल्या बदलापूर शहराला 5व्यांदा आणि मुरबाडमध्ये 4थ्यांदा विजयी झाले. तर ह्या विजयांची आता कारणं आपण थोडक्यात शेवटच्या भागामध्ये बघणार आहोत. परंतु तुम्ही जर लक्षात घेतलं तर ही लढत होती ती आमदार किसन कथोरे यांच्यासाठी खूपच म्हणजे असं एक काय म्हणतात त्याला, आता पण त्याच्या निवडणुकीमध्ये किसन कथोरे यांना मला वाटतं साबीरभाई शेख यांच्या विरोधात निवडणूक लढवताना जे जे म्हणजे ताकद लावायला लागली तशीच ताकद ह्यावेळेस त्यांना लावायला लागली. आणि त्यांचं जे मताधिक्य होतं ते घटलं वगैरे, तरी पण विजय चांगला त्यांचा होता, प्रश्नच नाही. पण ते विजयाची कारणं आपण आता नक्की बघूया की त्याच्यामध्ये नेमकं आमदार किसन कथोरे यांचं नेमकं किती त्याच्यामध्ये यश आहे किंवा त्यांचा किती हातभार आहे, त्यांच्या नेतृत्वाचा किती सहभाग आहे, याचा आपण पुढच्या भागामध्ये अभ्यास करूया. तर मी मगाशी ज्या सुरुवातीला म्हटलं की आपण जे वेगवेगळी कारणं असतील पण त्याच्यामध्ये आमदार किसन कथोरे यांच्या विजयाचं गणित मांडताना 3 फॅक्टरवरती आपण बोलणार आहोत. कॅश, कास्ट आणि कॉन्टॅक्ट्स. तर 3 सी आहेत त्यांच्या विजयाच्या कारणीमध्ये, बरेच असतील. माझ्या दृष्टिकोनातनं जे आहे ते मी सांगतोय. आणि ह्याच्याकडे बघताना तुम्ही थोडंसं एक त्रयस्थ भावनेने बघितलं तर तुम्हाला या जे काही विश्लेषण आहे त्याचा चांगल्या अर्थाने आनंद घेता येईल. मुद्दा असा आहे की कॅश याचा अर्थ असा आहे की अ, लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुती खूप सावध झाली आणि त्याच वेळेला महाविकास आघाडी ही खूप गाफील झाली आणि त्यांनी धडा काही घेतला नाही. त्याच्यानंतर हरियाणाच्या निवडणुकीतनं सुद्धा धडा घ्यायला पाहिजे होता महाविकास आघाडीने, परंतु तो काही घेतला नाही. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली गेली आणि हरियाणाबरोबर ज्या निवडणुका होत्या त्या पुढे ढकलण्यात आल्या. आणि 7,500 रुपये साधारणपणे लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली प्रत्येकाच्या खात्यात पैसे कॅश जमा केले गेले. सरकारी पैसा होता तो दिला गेला. पर्यटनाचे जे काही सहली होत्या धार्मिक स्थळाच्या त्या, नंतर एसटीचं जे काही फुकट प्रवास होता, अशा वेगवेगळ्या योजना आणून म्हणजे पैसे हे दिले गेले. आणि हरियाणाच्या निवडणुकीच्या काळातच महाराष्ट्राची निवडणूक झाली असती तर तो पैसा तितकासा पंप करता नसता आला. पंप ह्याचा शब्द असतो की उपसा म्हणतात ना खूप. तर ते पैसा उपसून तो बरोबर त्यांच्या खात्यात पोहोचवून आला. साधारणपणे 2,13,00,000 महिलांना पैसे दिले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले 2,39,00,000 महिलांना. आता ते ज्यावेळेस विजयी झाले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 2,39,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. साधारणपणे 7,500 रुपये जमा झाले. आणि ही गेम चेंजर ठरली योजना. आणि त्याचा फायदा आमदार किसन कथोरे यांना झाला. म्हणजे आमदार किसन कथोरे यांना असंच नाही, महायुतीच्या सगळ्यांना झाला. त्याच्यामध्ये आमदार किसन कथोरे यांना झाला. आणि तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यामुळे त्यांना खूप बेनिफिट मिळाला आणि त्याची जी मतांची टक्केवारी विजयाचा जो सुकर झाला तो भाग त्याच्यामागे कॅश हा कॉम्पोनंट होता जो सरकारी पैशातनं आला. दुसरा एक कॅश कॉम्पोनंट होता की महायुतीचे प्रत्येक आमदारांनी खूप प्रचंड असा पैसा खर्च केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडे तर म्हणजे पैशांचं महापूरच आला. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातली असं म्हणतात की ही सगळ्यात अशी निवडणूक होती ज्याच्यामध्ये पैशाचा बेसुमार असा वापर झाला. आता हे चूक बरोबर हा मुद्दा नंतरचा, परंतु जे झालं ते झालं. तर अशा अर्थाने कॅश हा विषय म्हणजे सरकारी पैसे जे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गेले आणि दुसरे जे होते ते ह्यांनी उमेदवारांनी जे पैशाचं वाटप केलं ते, या सगळ्या गोष्टींचा फायदा ह्या निवडणुकीत झाला आणि त्याच्यामुळे पण मताधिक्य त्यांना मिळाला. तर कॅश हा जो कॉम्पोनंट आहे सी हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की कास्ट. आमदार किसन कथोरे सुद्धा कुणबी समाजाचे आहेत, सुभाष पवार सुद्धा कुणबी समाजाचे होते.
परंतु मुद्दा असा आहे की कुणबी समाज हा किसन कथोरे यांच्या पाठीशी राहिला. याचं कारण का, तर किसन कथोरे हे सातत्याने कुणबी समाजाच्या संपर्कात असतात आणि त्यांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या समाजाने पाहिलं. आणि त्यांचे तो पुढचा जो मुद्दा आहे कॉन्टॅक्ट, त्याच्यामधनं मी ह्याची सांगड घालीन. तर किसन कथोरे यांचा एक चांगला प्रभाव हा कुणबी समाजावरती आहे हे ह्याच्यातनं सिद्ध झाले. कुणबी समाजाने त्यांच्याकडे कल दाखवला म्हणून मुरबाडमध्ये थोडासा का होईना पण मताधिक्य त्यांना मिळालं. ते जातीच्या आधारावरतीच मिळालं. आणि बदलापूर शहरामध्ये जो मतदार आहे शहरी मतदार, त्याच्यातला पण एक चांगला टक्का हा त्यांच्याकडे वळला आणि त्याच्यामुळे त्यांचा विजय हे झाला. तर हा कास्ट फॅक्टर होता. जो कुणबी समाज बहुसंख्य मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात किसन कथोरे यांच्याकडे वळला, त्याच्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. तिसरा मुद्दा आहे कॉन्टॅक्ट. तर कॉन्टॅक्ट असं की आमदार किसन कथोरे यांचं एक खूप जबरदस्त वैशिष्ट्य असं की त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते दोन प्रकारचे जनसंपर्क आहेत. ते एकतर उपलब्ध असतात लोकांना, म्हणजे काम होईल ना होईल तो नंतरचा मुद्दा, परंतु ते त्यांच्याकडे जाऊ शकतो माणूस, कोणी पोहोचू शकतो. आणि दुसरा म्हणजे ते लग्न असेल, बारसं असेल, कोणाचं मृत्यू दुखवटा असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते उपस्थित असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याविषयी एक आत्मीयता आहे. बाकी महाराष्ट्रात सर्वाधिक निधी आणणारा वगैरे हा जो मुद्दा आहे तो मला नाही वाटत की अ, त्याचं जे काही त्यांचा जो दावा आहे किंवा ते काय सांगतात ते मला त्याच्यात काय तथ्य वाटत नाही का मागच्या 5 वर्षात असं काही झालेलं नाही ज्याचा दृष्ट परिणाम हा मतदारांना दिसेल किंवा शहराला दिसेल. खूप त्यांच्याविषयी नाराजी होती, त्याच्यामुळेच 85,000चं त्यांचं मताधिक्य कमी झालं. तरी पण लोकांनी त्यांनाच पसंती याच्यासाठी दिली कारण का ते कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे लोकांशी संपर्कात असतात, ते उपलब्ध असतात. तर ह्या गोष्टीचा त्यांना फायदा झाला आणि आमदार किसन कथोरे यांचा या फॅक्टर्समध्ये विजय विजय झाला. सुभाष पवार यांचा पण जो निवडणूक जी त्यांनी लढवली ती खूप चांगल्या पद्धतीने लढवली. त्यांनी पैशाचा चांगलाच म्हणजे रसद असते ती पुरवली लोकांकडे. आणि किसन कथोरे यांच्यासाठी निवडणूक कठीण होती कारण का एकीकडे कपिल पाटील असतील, वामन म्हात्रे असतील, हे सगळे निष्क्रिय म्हणा किंवा काही त्यांना तितकंसं पाठिंबा देत नव्हते किंवा काम करत होते विरोधात, हा एक मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाची ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असेल की राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे कॅप्टन आशिष दामले हे खूप समर्थपणाने आमदार किसन कथोरे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी आमदार किसन कथोरे यांना साथ दिली. हे खूप महत्त्वाचं होतं आणि त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं आमदार किसन कथोरे यांच्या विजयासाठी. त्यांचा पण हातभार फार मोठ्या प्रमाणावरती या आमदार किसन कथोरे यांच्या मित्रपक्षांच्या दृष्टिकोनातनं जर वाईट परिस्थिती होती, त्या काळामध्ये कॅप्टन आशिष दामले यांचा हात त्यांच्या पाठीशी म्हणजे ते सीनियर आहेत किसन कथोरे, परंतु त्यांनी चांगलं एक ताकदीने ते उभे राहिले आणि उघडपणाने त्यांनी आमदार किसन कथोरेंना मनापासून मदत केली. जशी वामन म्हात्रेंनी मागच्या निवडणुकीमध्ये 2019ला केली होती, तशीच मदत कॅप्टन आशिष दामले यांनी केली. त्याच्यामुळे पण त्यांचा विजय हा सोपा झाला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यातच आमदार नाही कॅप्टन आशिष दामले यांची निवड झाली होती. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, त्याचा पण फायदा झाला. या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट येऊन किसन कथोरे निवडून आले. परंतु आता त्यांना येणाऱ्या काळात खूप आव्हान आहेत. त्यांच्या ज्या योजना आहेत मोठ्या-मोठ्या त्या त्यांना पुऱ्या कराव्या लागतील आणि त्याच्या संदर्भात आपण वेगळा व्हिडिओ करणार आहोत, की त्यांनी नेमकं सांगितलंय काय-काय, मी काय करणार आणि आपण सामान्य लोकांसाठी त्याचा पाठपुरावा करत राहणार आहोत. आणि मला पुन्हा एकदा किसन कथोरे यांच्या समर्थकांना सांगायचं की ही लढाई की आपले बदलापूर विरुद्ध किसन कथोरे नाहीये, तर आपले बदलापूर ही सामान्य लोकांसाठी भूमिका समस्या मांडते म्हणून तुम्हाला तसं वाटतं. आणि किसन कथोरे यांनाच का विचारतो आम्ही प्रश्न, कारण का ते सातत्याने निवडून येणारे आमदार आहेत आणि मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये जी समज आहे ना ती तुम्ही पण दाखवली पाहिजे. म्हणूनच ते निवडून येतात सातत्याने. पण तुम्ही असं काहीतरी टोकाची विधानं करण्यापेक्षा आपण सामान्य माणसांचा विचार केला पाहिजे अशी माझं तुम्हाला विनंती आहे. आणि तुम्हाला काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा आणि आम्हाला सूचना करा. आपण एक छानसा अजेंडा तयार करून येणाऱ्या 5 वर्षात काय कामं झाली पाहिजे यासाठी आपण नवीन कार्यक्रमात बोलू नक्कीच. धन्यवाद.